जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मिर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। सावरगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असल्याने पाणी पुरवठा योजनेचे काम अनेक दिवसांपासून बंद पडल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। गावातील नागरिकांना नियमित व शुद्ध पाणी पुरवठा मिळावा यासाठी रखडलेले हे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। वनकुटे येथे एप्रिल 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले होते। अनेक कुटुंबांची घरे कोसळली होती। अनेक घरांची छपरे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते। या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी ग्रामस्थ गेल्या 3 वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते। अखेर या प्रयत्नांना यश आले असून बाधित नागरिकांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कळसुबाई शिखर परिसरात भीषण भूस्खलन झाले आहे। गांगडवाडी येथील कळसुबाईच्या पश्चिम उतारावरील डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने माती, दगड, झाडे आणि बंधारे तब्बल 1 किलोमीटर पर्यंत घसरत खाली आले। या भूस्खलनामुळे परिसरातील नैसर्गिक जलप्रवाह बदलला आणि पुराचे पाणी थेट भात शेतीत शिरल्याने सुमारे 30 ते 40 एकर क्षेत्रावरील भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ग्रामीण भागात दर्जेदार वाचनालयांची कमतरता ही चिंतेची बाब असली तरी समाजाच्या सहभागातून उभी राहणारी वाचनालय चळवळ ही ज्ञानसमृद्ध समाज घडवण्याचा प्रभावी मार्ग आहे। युवकांनी वाचनालयाचा मनापासून उपयोग करून वाचनाची सवय जोपासली तर त्यातून व्यक्तिमत्व विकासाबरोबरच समाज परिवर्तनालाही चालना मिळेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि वृक्षदूत सयाजी शिंदे यांनी इंदुरी येथे केले। अकोले तालुक्यातील इंदुरी येथे सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेच्या वाचनालय चळवळी अंतर्गत उभारण्यात आलेल्या 37व्या वाचनालयाचे उद्घाटन अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी भूषवले। श्रीरामपूर शहरातील अवैध जुगार अड्डे आणि दारू विक्री विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 3 गुन्हे दाखल केले आहेत। या कारवाईत 8 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले असून 2 आरोपी फरार आहेत। दरम्यान रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य, वाहने तसेच देशी विदेशी मद्यांच्या बाटल्यांसह एकूण 13,97,835 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शेवगाव तालुक्यातील अलीकडच्या काही महिन्यांपासून चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरट्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे। दिवस असो वा रात्र, चोरटे कोणत्याही वेळी आपला डाव साधत असल्याने तालुक्यात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे भरदिवसा गजबजलेल्या वस्त्यांमध्येही घरफोड्या होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सोमवारी बोदेगाव येथे भरदिवसा मोठी घरफोडी झाल्यानंतर अवघ्या 24 तासात मंगळवारी शेवगाव शहरातील खंडोबा नगर परिसरात आणखी एक चोरीची घटना घडली। या घटनेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल 7,42,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची विरंगुळा बंगल्यावर जाऊन भेट घेतली। या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली। सभापती शिंदे यांनी ज्येष्ठ नेते गडाख यांच्याकडून सहकाराचे बाळकडू घेऊन विजयासाठी आशीर्वाद घेतलाय। जेऊर परिसरातील शाळा, महाविद्यालय आणि खासगी क्लासेसकडे जाणारे रस्ते सध्या रोड रोमिओंच्या उपद्रवामुळे विद्यार्थिनींसाठी धोकादायक ठरत आहेत। सोमवारी गावातील नामांकित विद्यालय सुटल्यानंतर मुंजोबा चौकात 10वीच्या एका विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे रोड रोमिओंचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। या घटनेला मुलींच्या छेडछाडीची किनार असल्याची परिसरात चर्चा असून रोड रोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।
शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.